यहाँ रोज कोई टूटता है, कोई हारता है, कोई बिखर जाता है, लेकिन लेकिन जमाना उसी को जानता है जो इन सब के बाद भी निखर जाता है, जो इन सब के बाद भी निखर जाता है. मित्रांनो, ही आत्ताची जी शायरी होते ते खास आत्ता जे 2024 मध्ये आपली जी भरती झाली त्या भरतीमध्ये जे लोक 1 मार्कानं 2 मार्कानं अपयशी झाले होते, ज्यांचा 1-2 मार्कानं रिझल्ट गेला होता, काही लोकांचं फिजिकल चांगलं होतं पण ऐन टाइमला पेपरला किंवा फिजिकलला गेल्यानंतर काहीतरी अडचण आली, त्यामुळे तो फिजिकल नीट देऊ शकला नाही. जसं मुंबईचं फिजिकलच्या टाइमला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत होता, त्यामुळं तिथं त्याचं पाहिजे तेवढं फिजिकल बसलं नाही. अशा हजार अडचणी होत्या मित्रा. आणि त्यात तुझं 1-2 मार्कानं होईना किंवा काहीतरी अडचणीमुळं तुझं सिलेक्शन हुकलं मित्रा. तर मी म्हणतो 2024 संपले, आता 2025 सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं नवीन वर्षाची सुरुवात नवीन जोमानं, नवीन जोशानं, नवीन उमेदीनं चालू करायची मित्रा. झालं गेलं गंगेला मिळालं म्हणायचं, रात गई बात गई, आणि आता पुन्हा एकदा नवीन ताकदीनं आपल्याला कामाला लागायचं मित्रा. जर तुम्ही आपलं जे काही रिझल्ट गेला 1 मार्कानं 2 मार्कानं, तर मला असं वाटतं की बाबा तू स्वतःच एकदा अनालिसिस करायला पाहिजे होतं की बाबा आपण नेमकं कुठं चुकलो, कुठं कमी पडलो. ठीक आहे, जर तुझ्या लक्षात आलं असेल तर ठीक आहे, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर मला असं वाटतं आता आपण बघतोय मिशन 2025 महाराष्ट्र पोलीस. तर 2025 मध्ये कसल्याही परिस्थितीत अंगावर वर्दी चढवायची बाबा, एवढे एकच स्वप्न घेऊन आपण आता निघालोय. तर जे लोक ऑलरेडी पोलीस भरतीची तयारी करते त्यांना ह्यातल्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत, पण तुमच्याकडनं ज्या छोट्या छोट्या चुका होत्या आहेत त्याच्यावर आपण आज बोलणार आहे. दुसरी गोष्ट, जे नवीन लोक आहेत मार्केटमध्ये पहिल्यांदा पोलीस भरती करायसाठी आलेले आहेत, तर त्यांना बऱ्याच लोकांना लिखीची तयारी कशी करायची, फिजिकल बद्दल बऱ्याच गोष्टी माहित नाहीत, तर त्या सगळ्या गोष्टी आज आपण इथे डिस्कस करणार आहे. मित्रांनो, मी सोमनाथ डोंबे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर बघा, मिशन 2025 महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेची तयारी कशी करावी. तर मित्रा, लेखी बद्दल तर मी आज पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहे, पण फिजिकल बद्दल तुम्हाला जिद्द अकॅडमीचे सर्वेसर्वा महेश आवाळे सरांनी ऑलरेडी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तरी पण सर ते वरची तुम्हाला फिजिकल बद्दल बोलतील, पण मी शॉर्ट मध्ये बोलतो. तुम्हाला पण माहित आहे फिजिकल साठी मुलांना 3 इव्हेंट आहेत, मुलींना पण 3च इव्हेंट आहेत. फक्त मुलांना काय आहे 1600 मीटर आणि इकडे मुलींना 800 मीटर आणि इकडे गोळा सेमच आहे, फक्त ते तुम्हाला माहिती आहे सगळ्या डिटेलमध्ये. आणि 100 मीटर दोघांचं सेमच आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल सर तुम्हाला चांगलं अजून सांगतील. पण आज आपण फक्त लेखी बद्दल बोलणार आहे. तर लेखी परीक्षेची नेमकी तयारी कशी करायची, एकदम शून्यातनं तयारी कशी करायची, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर लक्ष द्या. सगळ्यात पहिलं, ही जी लेखी परीक्षा असते त्या लेखी परीक्षेचा पॅटर्न काय असतो बघा. आता जे ऑलरेडी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना हे तोंडपाठ आहे. ठीक आहे, पण जे नवीन लोक आहेत ज्यांना पहिल्यांदा पोलीस भरती तयारी चालू केली त्यांच्यासाठी खास आहे. तर बघ, लक्ष दे. पूर्ण आपला पेपर असतो 100 मार्काचा. त्यासाठी तुला 100 प्रश्न विचारले जातात आणि वेळ असतो 90 मिनिटं, म्हणजे 1.5 तास. ठीक आहे, तर मित्रा, आता तू लगेच हिशोब करशील की बाबा 90 मिनिटाला 100 प्रश्न, मग एका मिनिटात एक प्रश्न सोडवला तर 90च होत्याल, मग वरच्या 10ला काय गोळ्या मारायच्या का. तर बाबा 90 मिनिटं दिल्यात खरं, पण तुला मी सांगतो आपण ज्या पद्धतीनं क्लासमध्ये टीचिंग घेत असतो किंवा ज्या पद्धतीने आपण पोरांची तयारी करत असतो, तयारी करून घेत असतो, तर मी तुला सांगतो जास्त नाही सांगत, 60 ते 70 मिनिटामध्ये. ठीक आहे, 60 ते 70 मिनिटामध्ये पोराचं काय होत असते बाबा, 60 ते 70 मिनिट. ह्या 60 ते 70 मिनिटामध्ये तुमचं पूर्ण पेपर कव्हर होतोय. 20 मिनिटं तरी कमीत कमी शिल्लकच राहिले पाहिजेत. ते कसे राहतात त्याच्यावर आपण बोलू पुढं. आता फक्त लक्षात द्या, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. नवीन लोकांसाठी, जुन्या लोकांना माहित आहे ऑलरेडी. 90 मिनिटं 100 प्रश्न, काय घाबरायचं कारण नाही, आरामात कव्हर होतो. फक्त तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, बघ आता ह्याच्यामध्ये मुख्य 4 विषय असतात. त्यातला पहिला असतो सामान्य अध्ययन. त्यालाच आपण काय बरेच लोक जी के बोलतात, पण सामान्य अध्ययन का बोलले तर त्याच्यामध्ये तुला सर्व विषय दिलेले जाते, त्याची बद्दल आपण पुढे जाऊन बोलणार आहे. तर त्याच्यात काय असते सामान्य अध्ययन मध्ये, तुझं जी के 25 प्रश्न असतात 25 मार्काला. ठीक आहे,
त्यानंतर दुसरा विषय झाला मराठी व्याकरण. मराठी व्याकरण मध्ये पण 25 प्रश्न 25 मार्काला. त्यानंतर अंकगणित 25 प्रश्न 25 गुण आणि बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 गुण. असे टोटल तुझे 100 प्रश्न आणि त्याचे 100 गुण असतात. ठीक आहे. आता बऱ्याच ठिकाणी जसं मागच्या वेळेस, आता ह्या बारीचा अजून मुंबईचा पेपर बाकी आहे. ठीक आहे. पण मागच्या वेळेस काय झालं मुंबईमध्ये किंवा तिकडच्या कोकणी साईडमध्ये किंवा ठाणे साईडला, तर तिकडं भावांनो जीके चे जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि त्या जिल्हा विशेषवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले होते. मराठी व्याकरण पण ह्या दोघांचा नंबर जास्त झाल्यामुळं आता ऍक्च्युली पॅटर्न असाच आहे 25 25 25 चा. पण काय होतं कधी कधी पॅटर्न फॉलो होत नाही. मग इकडं 5-10 क्वेश्चन वाढले तर मग इकडे 5-10 कमी होतात. ठीक आहे. पण असं कधी होत नाही की वर 5-10 कमी झाले तर खाली 5-10 वाढले. तसं वाढलं ना तर गणित ज्यांचा विषय आवडीचा त्यांच्यासाठी मग सोनच आहे. पण असं होत नाही शक्यतो. जास्तीत जास्त एवढेच येतात भावा दोघं मिळून. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला नेमकं सुरुवात कशी करायला पाहिजे. आता हे झालं लेखी पेपरचं, म्हणजे नेमकं बाबा तुला काय असतं हे बघितलं आपण. आता थोडं पुढे चल. आता बघ, जे लोक नवीन आहेत, मी आता जस्ट बोललो की पहिल्यांदा पोलीस भरती देणार आहेत. ह्याच्या अगोदर पोलीस भरतीचा त्याचा काही सुद्धा संबंध नाही. आता त्यानं ठरवलंय बाबा, आता नवीन वर्षाचा बऱ्याच लोकांचा संकल्प असणार आहे, ह्या वर्षी कसल्याही परिस्थितीत वर्दी अंगावर चढवायची आहे ऍट एनी कॉस्ट. बरोबर आहे का? चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तू जर मनाव घेतलं तर 100% मित्रा 2025च्या डिसेंबर एंडला तू वर्दीत असशील कुठेतरी बंदोबस्ताला. ठीक आहे. 100% जर तू मनाव घेतलं तर बघ, लक्ष दे. शून्यातून अभ्यासाची तयारी कशी करायची, एकदम सुरुवात कशी करायची शून्यातनं ते पण बोलूया. तर बघा, सगळ्यात पहिलं जे काय पहिल्यांदा पोलीस भरती देतात आणि ज्यांचं मागच्या वेळेस 1-2 मार्कांना आत्ताची झालेली भरती गेलेली आहे त्या लोकांसाठी पण आहे हा विषय. तर मित्रा, तुला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, मागच्या वर्षीच्या म्हणजे आत्ता झालेल्या प्रश्नपत्रिका किंवा इथून मागच्या अजून 1-2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या त्या. आता काय जण म्हणले सर आमचा अजून कशात काय अभ्यास नाही काय नाही, तू लगेच प्रश्नपत्रिका सोडवायला व्हायला लागलाय. मित्रा, सोडवायच्या म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ समजून घे. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका एकदा बघून घे. कमीत कमी वाचू तर शकतो, कमीत कमी वाचू शकतो का नाही? मग ते एकदा बघून घे. म्हणजे त्याचा फायदा काय होईल, ज्यावेळेस तो अभ्यासाची सुरुवात करणार आहे, ज्यावेळेस तो अभ्यासाला सुरुवात करणार त्यावेळेस तुला नेमकं कळणार की कुठल्या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न येतात, नेमकं प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, प्रश्नाची डिफिकल्टी लेवल काय आहे. कारण काय होतं बघा, बरेच लोक अभ्यास करतात, काय शेंडा बुडका माहित नसतो, डायरेक्ट पुस्तक हातात घेते आणि चालतो करते वाचायला. पण त्याला काय माहित नाही, प्रश्नपत्रिका बघत नाही, फक्त पेपर जवळ आला की 2-4 प्रश्नपत्रिका सोडवायच्या, झाली ह्याची पोलीस भरती तयारी. आणि परत उद्या बोंबलत बसते, 1 मार्काने गेलो आणि 2 मार्काने गेलो. ठीक आहे. आता खूप जनून लोक आहेत ती ज्यांचा खरंच 1-2 मार्कानं रिझल्ट गेलेला असतोय. पण बरेच जुनी लोक 4-5 वर्ष इकडे एन्जॉय करतात आणि घरच्यांना काय सांगायचं म्हणून कारण देतात, मी लय जीव लावला होता पण शेवटी काय करावं नशिबातच नव्हतं, 1-2 मार्कानं नेमकं गणलं, असं काहीतरी खोटं सांगतात. त्यामुळं त्यातले बरेच लोक खोटं पण बोलत असतील, पण मी बोललो ना, काही जनून लोक आहेत ती खरंच, आणि मी त्याचा साक्षीदार आहे. 1-1 2-2 मार्कांनी पोरांचं काय झालेलं आहे, पूर्ण म्हणजे भरती फेल झाली ती. आणि पोलीस भरती म्हणजे मित्रा एक प्रकारची सापशिडीचा खेळ आहे. तुम्ही लहान असताना सापशिडी खेळला असाल, जसं की ते जसं ते सोंगट्या टाकलं आणि ते पुढं जातून मध्येच कुठंतरी साप येतो आणि गिळले की डायरेक्ट खाली एकदम तळघरात आणून सोडतो. बरोबर आहे का? तसाच आहे. 1 मार्काने गेला म्हणजे असं समजायचं 99च्या घरात एक मोठा लाट साप असलाय असा फणा काढून, आणि तू जर तिथं गणला 1 मार्कानं, डायरेक्ट परत शून्यापासून चालू करायचं. म्हणजे परत तेच ग्राउंड, परत तेच सकाळी उठायचं, परत ऊन वारा पाऊस बघायचा नाही, लेक्चर करायची, दिवस दिवस लॅबमध्ये बसायचं, ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे मला असं वाटतं की 2025 ची जी काही भरती ती तुझ्या आयुष्यातली शेवटची भरती असं समजून मित्रा उतर. ठीक आहे. नवीन लोकांनी पण असं समजा ही पहिली आणि शेवटची भरती, असं जर तुम्ही डोक्यात ठेवलं तरच तुम्हाला भरतीला फायदा होणार मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही म्हणला आत्ताशी माझी पहिली भरती, बघू की अजून टाइम आहे, आत्ताशी माझं 18-19 वय, भावा असं म्हणत म्हणत कधी तुझं 25 आणि 28 होते कळत नाही. जवळ तुम्ही 25च्या आत आहे तवर घरचे तुला एकदम चांगली वागणूक देतात, म्हणजे जास्त प्रेशर करत नाही ते. पण जसं तू 25 ओलांडणार, घरचे तुझ्यावर लगेच टांगती तलवार म्हणून काम करतात, सारखं प्रेशर करणार, अजून किती दिवस, अजून किती दिवस. आणि एकदा का प्रेशर केले की त्या टेन्शन मध्ये बरेच पोरं डिप्रेशन मध्ये जातात आणि अक्षरशः काही लोकांनी भरत्या सोडून दिल्या शेवटी वैतागून. तर असं कुणावर व्हायला नाही पाहिजे. म्हणून
तुझी आयुष्यातली पहिली आणि शेवटची भरती असं समजून तू उतर, आणि ज्या लोकांनी ऑलरेडी दिले त्यांनी समजायचं आपली आयुष्यातली शेवटची भरती आहे, मग कसं काय अभ्यास होत नाही बघूया आपण. ठीक आहे, तर बघ त्यासाठी तुम्ही काय सांगितलं, प्रश्नपत्रिका एकदा वाचून घ्या, त्या बघा कशा प्रकारचे प्रश्न आले. मग नेमकं जीके मध्ये म्हणजे तुझं सामान्य अध्ययनावर कुठल्या घटकावर कसे प्रश्न येतात, इतिहासमध्ये कसे येते, भूगोलात कसे येते, राज्यशास्त्रामध्ये कसे येते, अर्थशास्त्रातलं काय आलंय, विज्ञानाचे प्रश्न कसे येते. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून येतात तुला. त्यानंतर दुसरं एकदम सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधी गोष्ट आहे ना, आपल्याला एखाद्या कुठल्या तरी मोहिमेवर लढायला जायचंय. मग लढायला जाताना पहिल्यांदा काय असते, ट्रेनिंग असते. ठीक आहे भाऊ, कुठलं पण जा, तुला सगळ्या आपल्या मावळ्यांना पण महाराज ट्रेनिंग देतच होते, बरोबर आहे का. एकदम उठला गेला तलवार घेऊन कापत बसला असं होतंय का हो? नाही, सुरुवातीला ट्रेनिंग असते, बरोबर आहे का. आणि त्यानंतर मग तुला ते मोहिमेत सोडलं जातं. तसंच भावा काय होतं, आपलं पोलीस भरतीचं लढाईचं मटेरियल म्हणजे काय मित्रा, एकदम स्टँडर्ड स्टडी मटेरियल, दर्जेदार पुस्तकं पाहिजेत भावा. त्याशिवाय तुला जमणार नाही. कारण काय होतं, आता मार्केटमध्ये ढिगाणं पुस्तक आहे ती. मी कुठल्या पुस्तकाबद्दल काय तुला जास्त म्हणजे सांगत नाही हे चांगलं वाईट असं नाही, सगळ्याच लेखकांनी चांगली पुस्तकं लिहिली आहेत, थोडं 19-20 असते. ठीक आहे, तर त्यातल्या त्यात आपल्याला चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरायचं आहे. आणि मला असं वाटतं, ते म्हणतात ना, एक ना धड भाराभर चिंध्या, असं नाही व्हायला पाहिजे. काही लोक काय करतात, 5-50 पुस्तक घेऊन येतात. हे जमव जीकेचे 4 ठोकळे घेऊन आला, व्याकरणाचे 2-3 पुस्तक आणले, गणिताचा तर ढिगच लावला, बुद्धिमत्ताचा त्या शेजारी दुसरा ढिग लावला, आणि एवढं सगळं घेतंय, नुसतं त्यात बघत बसते. लॅब मध्ये गेलं की कडू काय करते, इकडे एक थापी लावते, इकडे एक थापी लावते, मध्ये जाऊन बसते आणि अर्ध्या तासात देते ताण. मग असं काही कामाचं नाही. मी म्हणतो एक पुस्तक तुम्ही जे आहेत ना, एका विषयासाठी 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा मित्रांनो, कायम फायद्यात राहशील. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एकदम स्टँडर्ड स्टडी मटेरियल वापरायचंय. कुठलं घ्यायचं, काय करायचं त्याबद्दल आपण बोलूया. पण सगळ्यात महत्वाचं काय, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल पाहिजे. ठीक आहे, तर आता बघा, लक्ष द्या पुढं. आता सगळ्यात पहिलं आपण सामान्य अध्ययन बद्दल बोलूया, जो सगळ्यात पोरांचं डोकं खातो, सगळ्यात जास्त टाइम पण खातो आणि सगळ्यात कमी मार्क देतो. ठीक आहे, आता जे लोक आर्ट बॅकग्राऊंडचे आहेत किंवा लहानपणापासून त्यांना इतिहास भूगोलाची आवड आहे, अशा क्वचित लोकांना हा विषय आवडतो बरं का. नाहीतर 100 मधले 70% लोक काय करतात, सामान्य अध्ययनाला जरा त्याला असं, कारण त्याला वाटतं की काय काय पाठ करायचं आणि काय काय ध्यानात ठेवायचं. बरं, मी जे पाठ करतोय ते पेपरात दिली याची गॅरंटी नाही ना, धड तुला आहे ना माहितच नाही ना. त्यामुळं ढिगभर करायचं आणि त्यातलं येणार आहे कणभर. ठीक आहे, त्यामुळं लय मोठा वास्ट सिलेबस आहे ह्याच्यामध्ये. तर बघा, सामान्य अध्ययन मध्ये काय काय असते भाऊ, एक असेल तुझा इतिहास. ठीक आहे, त्यानंतर भूगोल, त्यानंतर तुझं काय राहणार आहे, राज्यशास्त्र, क्वालिटी म्हणतो आपण त्याला. त्यानंतर आपल्या शाळे लेवलला त्याला नागरी शास्त्र पण आपण बोलायचं. ठीक आहे, त्यानंतर आणि ह्याची बेसिक माहिती तुम्हाला माहिती आहे, फक्त डिटेलमध्ये आता ह्या राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तुझा अर्थशास्त्र, त्यानंतर पुढं विज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणक, शेवटी कॉम्प्युटर बोलतो आपण त्याला. आणि ह्या सगळ्यात शेवटी एकदम महत्वाचं असते चालू घडामोडी. नावातच आहे चालू, ज्या घडामोडी नेहमी चालू असतात, घडामोडी चालू असतात त्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, त्याला करंट अफेअर म्हणतात. ठीक आहे, असं बरंच तुला ह्याच्यात बघायचं असते. आता जे लोक कंबाईनची एमपीएससी ची तयारी करतात ना मित्रा, एका विषयासाठी 2-2, 3-3 पुस्तक वापरतात. आपल्याला एवढं 2-3 पुस्तकं वापरायची नाही. ती माझं स्पष्ट म्हणणं असेल, तुम्ही हे जे संगणक पर्यंत आहे किंवा विज्ञानापर्यंत आहे, ठीक आहे, तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला मी एकच सांगतो. आता तुम्हाला बरेच लोक वेगवेगळं सांगताल, पण माझा जेवढा अनुभव आहे त्याच्यावरून बोलतोय तुला मी. मी कुठल्या पुस्तकाचं प्रमोशन करत नाही, फक्त मला वाटतं पोराला फायदा झाला पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त काय झालं पाहिजे, या पुस्तकापासून काहीतरी भेटलं पाहिजे, जेणेकरून पेपरात त्याला काहीतरी चांगले मार्क पडतील आणि त्याचं जे काही स्वप्न आहे वर्दीचं ते पूर्ण होईल. तर मित्रा, तात्याचा ठोकळा आता पोलीस भरतीचा पण आहे, पण मी बोलतो तुम्ही असं, आता बघा, तुम्ही रेफरन्ससाठी म्हणतो ना आपण, एक साधारण तुला बेसिक आयडिया यावी म्हणून तुम्ही काय करा, एक ठोकळा वापरला तरी चालतो. म्हणजे कसं की बाबा, एक कुठला तरी मार्केटमध्ये ठोकळा आहे पोलीस भरतीचा, त्याच्यामध्ये कसं असते बाबा, जीके पण त्यातच आहे, तुझं व्याकरण पण त्यातच आहे, परत त्यानंतर गणित बुद्धिमत्ता त्यातच आहे.
तर माझं म्हणणं आहे एका पुस्तकात जर सगळं मटेरियल दिलं असेल तर मला वाटतं ते पुस्तक करायला काय हरकत नाही, पण तेवढं सफिशियंट नाही मित्र. ते कर, मी नाही बोलत नाही, ते कर. पण काय होतं, तू प्रत्येक ह्याच्यासाठी सेपरेट, मी आता म्हणत नाही इतिहासाचं सेपरेट घे, भूगोलाचं सेपरेट घे, पण ही तात्याचा जो कंबाईनचा ठोकळा त्याला आपण PSI चा ठोकळा बोलतो, आहे का नाही, कंबाईन म्हणून आपण त्याला. तर हा तात्याचा जो ठोकळा तुम्ही घेतला, ती तुम्ही भावांनो तुमच्या GK ची भगवद्गीता समजा, ठीक आहे. आणि जसं आळंदीमध्ये, आता आपल्याला इथं आळंदी जवळ आहे, तर त्या आळंदीमध्ये कसं भावा, तुम्ही जर कधी त्या मंदिरात गेला असाल ना, ते आजान बाग आहे, तिथं एक वृक्ष आहे ना, आणि तिथं कडला जे काही बरेच लोक तिथले वारकरी लोक आहेत ती, जे तिथं तिथं वारकरी शाळांमध्ये मुलं शिकतात किंवा जे काही वयस्कर लोक पण तिथं काय करतात बघा, ज्ञानेश्वरीची पारायण करतात. पारायण पारायण काय माहितीये का तुम्हाला, ते 108 पारायण वगैरे, म्हणजे ते ज्ञानेश्वरी 108 वेळा वाचतात मित्रांनो. ती संस्कृत मध्ये असते, मराठीत पण नाही. आपल्याला मराठी धड जमाना, ठीक आहे. तर ते संस्कृत मध्ये असते आणि टार्गेट ठेवतात मला एवढ्या एवढ्या दिवसात, म्हणजे त्यांचं असते बाबा, जसं की कार्तिकी वारी झाली की पुढच्या आषाढी म्हणा, किंवा मधल्या ज्या काही काळात त्यांचं टार्गेट असतं, किंवा जसं सप्ताह बसतो तसं त्यांनी ती पारायण करतात. तर तसं भावा माझं मत आहे, तुम्ही ह्या तात्याच्या ठोकळ्याची काय केली पाहिजेत, पारायण केली पाहिजे. ते तुम्ही पोलीसचा पेपर होईपर्यंत जितक्या जास्त वेळा ठोकळा वाचता येईल तेवढा वाच मित्रा, फायद्यात आहे तो. मी तर म्हणन पहिला 1 ते 2 वेळा तुम्ही फक्त फ्री रिडिंग करा. फ्री रिडिंग म्हणजे असं जसं की आपली महाराजांची एखादी कादंबरी वाचतोय असं वाचलं पाहिजे, असं एकदा दोनदा वाचून घे, आणि त्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या रिडिंग पासून नोट्स बनवायला चालू करा. ठीक आहे. डायरेक्ट काय करतात सगळे, प्रश्न वाचतात तिकडचं पुस्तकातला आणि तिकडून इकडे छापतात. मग पुस्तकातलं जर वहीतच लिहायचं असेल तर मग पुस्तक आहे ना बाबा, ते अख्खच ऑलरेडी सगळं मिक्स करून दिलेलं आहे. ठीक आहे, सगळं मिक्स करून दिलेलं आहे. त्यामुळं तुला जास्त वेगळ्या नोट्स काढायची गरज नाही. फक्त त्यातल्या काही फॅक्च्युअल गोष्टी असलेल्या, म्हणजे काही तारखा असलेल्या, काही सनावळ्या असलेल्या इतिहासातल्या, किंवा भूगोल मधल्या काही किमती असलेल्या, जसं की भारताचं क्षेत्रफळ, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, ठीक आहे, लांबी रुंदी जे काही इकडं तिकडं, त्या सगळ्या गोष्टी तुला पाठ करायच्या असते. त्या मग त्या गोष्टी तुला लिहून काढायच्या. बाकी काय त्या पुस्तकात आहेच, आणि तिथल्या तिथं तू नोट करू शकतो. पण हे कधी 1 ते 2 वेळा मित्रा फ्री रिडिंग झाल्यानंतर हे सगळं करायचं. आता काय जर म्हणले सर, त्या ठोकळा 1000-1500 पानाचा आहे, मग मी 1 वर्ष लागल मला वाचायला. मग बाबा जर तुला ते ठोकळा वाचायला 1 वर्ष लागलं तर मी म्हणतो तू तयारीच करू नको. बाबा टार्गेट ठेवायचं, रोज 50 पानं करायची, ती रोज 70 पानं, 80, प्रत्येकानं आपल्या कॅपॅसिटीनुसार. ठीक आहे. पुढे मी स्टडी प्लॅन मध्ये ते बोलणार आहे, पण डोक्यात राहू दे की आपल्याला 1 महिन्याच्या आत 1 ठोकळा उडवायचा. ते पूर्ण ठोकळा 1 महिन्याच्या आत संपवायचं एकदा. ठीक आहे. जसजसे तुझे नंबर ऑफ रिडिंग वाढतील, नंबर ऑफ रिपिटेशन्स होतील, त्याचा टायमिंग कमी कमी होत असतो मित्रा. एकदम डायरेक्ट पहिल्या दिवशी पहिल्यांदाच जिंदगीत वाचायला लागलाय तर त्याला काही समजणार नाही. तर माझं म्हणणं आहे, तुम्ही काय करा, सुरुवातीला एकदा दोनदा त्याला फ्री रिडिंग करा, आणि एकदा दोनदा फ्री रिडिंग केल्यानंतर मग नोट्स वाचायला. कारण काय होईल, एकदा दोनदा तू वाचलं ना, तुला नेमकं त्या पुस्तकातला आढावा येईल की नेमकं बाबा काय प्रकार आहे. तुला भूगोल मी जर म्हणलं ते एकदा पूर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर मी म्हणलं बाबा एक 10 मिनिटं बोल, तू 100% 10 मिनिटं काय ना काहीतरी माहिती सांगशील. येते लक्षात, इतिहासातलं थोडंफार सांगशील, ह्याच्यातलं काहीतरी सांगशील, प्रत्येकातलं थोडं थोडं काहीतरी सांगू शकतो. तसंच तुझे नंबर ऑफ रिपिटेशन वाढले की फायदा होणार, आणि दुसऱ्या तिसऱ्या रेडिंग पासून नोट्स बनवायला चालू करायची. ठीक आहे. आणि हे जे खाली आहे चालू घडामोडी मित्रा, मार्केटमध्ये कुठलं पण लेटेस्ट पुस्तक, फक्त काय करायचं, आता तुझी भरती जेव्हा सुटणार ना, तिथून मागचे 1 वर्षाचे 6 महिने मी बोलत नाही, कारण बऱ्याच वेळा मागचा पण एखादा प्रश्न येऊ शकतो. तर चालू घडामोडीसाठी काय करायचंय तुला, 1 वर्षापूर्वीचे जेवढे पण प्रश्न आहेत तेवढे सगळे बघायचे. ते तुम्ही डायरेक्ट काय करा, भरती जाहीर झाली आता चालू घडामोडी करायची गरज नाही, कारण ते नावातच आहे, चालू घडामोडी दिवसेंदिवस बदलत जाते त्या. तर पेपर आला की 1-2 महिने आधी मार्केटमध्ये जे लेटेस्ट पुस्तक येते ते घ्यायचं आणि ते सगळं टाकायचं रटून. रटून म्हणजे नुसतं वाचलं तरी डोक्यात राहते. 2-4-5-6 वेळा वाचायचं, रोज अर्धा तास वाचलं तरी ते काम होऊन जाते. त्यामुळे त्याला एवढा काही टेन्शन नाही. मग त्यातनं पण काही महत्वाच्या गोष्टी असतील तर तेवढ्या साईड बाय साईड नोट करायच्या. ठीक आहे. तर सामान्य अध्ययनमध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं तुला, तात्याचा ठोकळा घे मित्रा. तात्याच्या ठोकळ्यानं जर केला तर मला वाटत नाही पोलीस भरतीच्या लेखीमध्ये तुला काही दम राहील. ठीक आहे. ते एका पुस्तकात सगळे विषय दिले, ती सगळे हे ते तसं नाही बरं, अख्खं गणित वेगळं, बुद्धिमत्ता ते महाराष्ट्र पोलीस भरतीचा एक त्यांचा ठोकळा आहे. ती घ्यायचं असेल तर घे, मी नाही बोलत नाही, पण मला असं वाटतं की आता 1-2 मार्कांना आता कव्हर राहायचं, त्यामुळे नवीन लोकांनी आता सुधरा. ठीक आहे. हे केले तर बाबा तुझी जरा कमी PSI ची तयारी होते. येते लक्षात. त्यामुळं ही 1 नंबर आहे. त्यानंतर मराठी व्याकरण,
आता मराठी व्याकरणामध्ये भावानं दोन विषय असते, दोन पार्ट. एक असते पूर्ण व्याकरण, एक असते सगळं व्याकरण, आणि दुसरं असते शब्द. ठीक आहे. तर हे जे व्याकरण आहे, तर माझं म्हणणं असेल, आता परत स्टँडर्ड पुस्तकाबद्दल बोलतोय आपण, तर व्याकरणासाठी मला वाटतं तुम्ही बाळासाहेब शिंदेचं सरांनी 1 नंबर पुस्तक काढले, तुम्ही बघा मार्केटमध्ये सगळ्यात जास्त व्याकरणासाठी चाललंय. मी ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे पण पुस्तक आहेत, पण मी त्याला का नाही बोलत बाबा, आपण एमपीएससी तयारी करतोय का, ती मोरा वाळंबे वगैरे तू घेण्याबद्दल मला काही अडचण नाही. पण मला असं वाटतं की बाबा पोलीस भरतीची लेवल बघून तरी तुम्ही करा. एवढं पुस्तक मी म्हणतो, या पुस्तकाच्या बाहेरचं काय करू नको. बाळासाहेब शिंदे यांचं जे काय मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे मित्रा, ते पूर्णच्या पूर्ण 1 नंबर करून टाकायचंय. ठीक आहे. तर काय करायचं, एक टॉपिक सुरुवातीला आता तिथं काय दिले, भाषाविषयी माहिती दिलेली. मग ती भाषाविषयीची सगळी माहिती, आणि तिथं खालीच लगेच त्या धड्यावरचे प्रश्न दिलेत मित्रा, परीक्षेला आलेले, कुठं कुठं आलेले ते सगळे. त्यामुळं पहिल्यांदा रोज एक धडा हातावर घेत जा. एक धडा म्हणजे रोज एक धडा केल्यानंतर लगेच संपून जाईल, ती एका दिवसात होणार नाही. नुसतं वाचायचं नाही, ते समजून पण घ्यायचं, नियम छोटे छोटे असतात. तर एक धडा हातावर घेतला की तो कंप्लीट झाला, मागचे प्रश्न सोडवायचे, परत दुसरा धडा, असं करत करत तुला हे सगळं संपवायचंय. मग हे पुस्तक तेवढं छानपैकी कर, आणि ह्याच्यामधले शब्द दिले तिकडं. फक्त काय करायचं, तू जो काही व्याकरणाचा अभ्यास करणार आहे, त्यात कमीत कमी 30 ते 40 मिनिटं तू शब्दासाठी काढायची. आता हा वेळ कधी काढायचा, मी तुला पुढे स्टडी प्लॅन मध्ये त्या गोष्टी बोलणार आहे. फक्त आपण जरा जनरली बाबा एका एका विषयाबद्दल माहिती बघतोय, बाबा व्याकरणात कसं असतं, ह्याच्यात काय, तर ते आपण बघायला लागली. ठीक आहे. तर ते पुढे स्टडी प्लॅन मध्ये मी सांगून देईन की बाबा एका एका विषयाचा अभ्यास कसा करायचा काय. त्यासाठी फक्त आता बोलतोय मी, व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घ्या, 1 नंबर आहे पुस्तक. त्याच्या बाहेरचं तुम्ही काय करू नका पोलीस भरतीला. ठीक आहे. पुढं आता आला विषय आपला अंकगणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे. तर मित्रा, हे जे 2 विषय आहेत, आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही काय पण म्हणा, हे विषय सेल्फ करणं मुश्किल आहे मित्रा. एक वेळ तू व्याकरण आणि जीके स्वतः वाचून करू शकतो. गणित बाबा काय वाचणार, किती बरं पाठ करायची ती का गणित, बरं पाठ केलेलं गणित हाय असं येतं का. त्यामुळं हे तुला कुणीतरी शिकवणार पाहिजे. मी म्हणत नाही तू माझ्याकडे ये. ठीक आहे. आता गणित बुद्धिमत्ताचा मास्तर आहे म्हणून मी बोलत नाही की माझ्याकडे या. तू मार्केटमध्ये तुला जिकडं आवडेल तिकडं कर, मला त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण हिथं तुला कुणाचं तरी मार्गदर्शन, मग ते मॅटर करत नाही ऑनलाईन मीडियम आहे का ऑफलाईन आहे. ठीक आहे. ऑनलाईन ऑफलाईन तुला जसं सोयीचं पडेल तसं कर, पण करण्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे. तर तू काय करायचे, ज्या शिक्षकाकडे तू शिकत आहे गणित बुद्धिमत्ता, त्यांची क्लास नोट्स सगळ्यात पहिलं ध्यानात ठेव. पुस्तकापेक्षा महत्वाचे त्यांनी जे क्लासमध्ये शिकवणार आहेत ते क्लास नोट्स, आणि क्लास नोट्सची आधी डेलीच्या डेली प्रॅक्टिस करायची. म्हणजे ते स्टडी प्लॅन मध्ये बोलतोय मी आता. ठीक आहे. क्लास नोट्स मध्ये जे काय सरांनी शिकवलेलं आहे डेलीच्या डेली, फक्त क्लास चुकवाय नाही पाहिजे, ते सगळंच्या सगळं करायचं. आणि त्यानंतर मागील प्रश्नपत्रिका क्लासच्या नोट्समध्ये सर तुम्हाला सगळे टाईप वाईज शिकवणार. प्रत्येक धडा काळकामध्ये काय असते, शेकडेवारीत काय, नफा तोटा काय, सरळ व्याज काय, चक्रवाढ काय, सरासरी काय, या प्रत्येक, परत इकडे तुझा घड्याळ, कॅलेंडर, सगळ्या गोष्टी तुला क्लासमध्ये, सगळ्या गोष्टी 90% गोष्टी क्लासमध्ये होणार आहेत. त्या मग वरच्या 10-20% साठी जे काय राहील ना, तर त्यासाठी तुला काय करायचंय मित्रा, मागच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोडवायचे. आता मार्केटमध्ये टॉपिक वाईज बरेच पुस्तक भेटतात, तुम्ही कुठलं पण घेऊन या. डायरेक्ट दिलेलं असते पोलीस भरती चॅप्टर वाईज. चॅप्टर वाईज म्हणजे कसं, शेकडेवारी म्हणलं की शेकडेवारीचे सगळेच प्रश्न आजपर्यंत पोलीस भरतीला आलेले असते. ते काळकाम म्हणलं की काळकामचे सगळेच, मार्केटमध्ये भरपूर पुस्तक आहे ते. त्याला आता कुठल्या लेखकाचं नाव सजेस्ट करत नाही, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, सगळे सारखे, कारण काय त्यात विशेष काहीच नाही. मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका सगळ्यांचा प्रश्न तर तोच आलता. समजा 2019च्या भरतीला जो प्रश्न आला सगळ्या पुस्तकात तोच असणार आहे. फक्त कमी चुका असलेलं पुस्तक तेवढा बघा, जरा थोडा प्रिंट मिस्टेक बऱ्या ठिकाणी आहे, तर ते बघा. शेकडे म्हणजे सांगेल तुला प्रश्नपत्रिका, आणि ते चॅप्टर वाईज करायचं. म्हणजे समजा तुला इथं सरांनी काळकाम घेतला, क्लासमध्ये झालं की लगेच काय करायचं, मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातनं अख्खे काळकामचे प्रश्न सोडवायचे. इकडे शेकडेवारी झाला क्लासमधला, क्लासचा आधी करायचं, त्यातल्या जवळपास 80% गोष्टी कव्हर होऊन राहत्या. पण जे 10-20% क्वेश्चन वेगळे येते किंवा जरा थोडे फिरवून विचारले ते तू इकडे जर केलं तर तुला फायदा होणार. तर असं
गणित बुद्धिमत्ता दोन्हीसाठी बोलतोय मी. ह्याच्यासाठी तुम्हाला अजून वेगळे पुस्तकं घ्यायची गरज नाही. तरी पण तुमच्या माहितीसाठी बाबा एक जवळ रेफरन्ससाठी असावं म्हणून आता मार्केटमध्ये लय मोठी मोठी नाव आहे ती. मी ह्याचं त्याचं नाव सांगत नाही. तर तू काय कर, डायरेक्ट कुठल्या पण एक जणाचं गणिताचं पुस्तक घे आणि बुद्धिमत्तेचं घे, तसं पण चालतंय. पण सगळ्यात जास्त फोकस करा क्लास नोट्स आणि प्रश्नपत्रिका. आणि मला वाटतं ह्याच्या बाहेरचं काय करायची गरज नाही गणित बुद्धिमत्ताला. हे एवढं छानपैकी फक्त क्लासमध्ये काय गोष्टी कव्हर होते का नाही ते बघा. क्लासमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे त्या, ते तुझं काम आहे. ठीक आहे. आता हे 4 विषयाविषयी बोललो आपण. आणि आता ह्या सगळ्यात महत्वाचा पार्ट, ह्या सगळ्यांचा नेमकं आपल्याला वापर कसा करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, लक्ष द्या. आता तुम्ही सगळ्यात पहिलं स्वतःला विचारायचं की आपण कुठं अकॅडमी मध्ये तयारी करतोय का घरी बसून सेल्फ करतोय. हे लय महत्वाचं आहे स्टडी प्लॅन मध्ये. कारण तू जिथं असशील तिथल्यानुसार तुझा प्लॅन होणार आहे. ठीक आहे. जर घरी असेल तर घरचा विषय वेगळा येणार आहे, स्वतः करत असेल. आणि अकॅडमी असेल तर तिकडचा विषय वेगळा असणार. कारण अकॅडमीचं एक स्वतःचं शेड्यूल असतं. जसं की बाबा सकाळी 6 ते 8 ग्राउंड असेल, त्यानंतर मध्ये तुला रूमवर यायचं, फ्रेश बिश व्हायचं, त्यानंतर नाश्ता पाणी, आणि त्यानंतर बाबा सकाळी 9:30 ते 11 वगैरे पहिलं लेक्चर असणार. ठीक आहे. मग मध्ये ब्रेक असेल, परत 11:30 ते 1 वाजेपर्यंत दुसरं लेक्चर असणार. परत असं अकॅडमीचं शेड्यूल असते मित्रा. ठीक आहे. मग त्यानुसार तुला ठरवायचंय काय करायचंय. आणि सेल्फ म्हणल्यावर काय असणार आहे, सकाळचं तू बाबा जर केलं तर पहिली गोष्ट सेल्फ पोलीस भरती कसं करताय ह्याच्यावर माझा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण प्रॉब्लेम आहे मित्रा, जर तू गावाकडे कुठंतरी असशील आणि नुसताच एकटाच डांबरीनं पळ सुटलाय, भाऊ तुला शेवटपर्यंत कळणार नाही की बाबा तुझं स्पीड कमी व्हायले का वाढायले का काहीच होईना झाले. हे तुला एकटा कळत नाही. मग गावाकडे केल्यावर होत नाही असं नाही, 100% होतं. पण त्यासाठी तुमचा एक ग्रुप तरी पाहिजे, कमीत कमी 5-10 पोरं तरी पाहिजे, ते कमीत कमी 4-5 तरी पाहिजे ते. कारण काय होतं, एकटा पळणं आणि 5-6 पोरात पळणं फरक आहे. कारण तुम्ही पोलीस भरतीच्या ग्राउंडला जाऊ उतरताना मित्रा, एकदम गर्दी बघून बरेच पोर अशी टराकतात, एकदम घाबरतात, थंडावतात. इकडे ज्याचा 16चा टायमिंग 5-10 5 पर्यंत येतो, तो पोरग तिकडे जाऊन डायरेक्ट 5:30च्या पुढे जातं. कधी कधी एकदम म्हणजे त्याला ते पळणंच होत नाही. ठीक आहे. अशा बऱ्याच अडचणी येतात. ते कशामुळे झालं, त्याला पहिली गोष्ट ह्या गर्दीची सवय नव्हती. एकदम आधी मोकळ्या रानात बोंबलत पडलेलं एकटंच, तिथं गेलं गर्दीमध्ये आणि त्याचं टेन्शन आलं, सुधारणा काय करून काय नाही. त्यासाठी तुम्ही कुठं करता ते बघा. घरी केलं तरी पण होते, पण तुमचा ग्रुप पाहिजे. कारण आजकाल सगळं ऑनलाईन मटेरियल भेटते, त्यामुळं तू लेखीची तयारी करू शकतो. पण फिजिकल साठी तुला कुठंतरी बाबा एखादा गावाकडे जुना एखादा पोरगा असेल तुझा मित्र किंवा कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली कर, एकटा पळत सुटू नको. ठीक आहे. हा. मग सेल्फ करत असेल तर बाबा सकाळचं तू असं समज इकडे पण 6 ते 8 तू काय करत असशील, ग्राउंड करत असशील. आता इथं काय होते, अकॅडमीत 1 नंतर तुझं 2 पर्यंत 3 पर्यंत जेवायचा टाइम झाला. इथं तुझा अख्खा दिवसच मोकळा आहे, खाली संध्याकाळी झोपेपर्यंत 11 वाजेपर्यंत. ठीक आहे. आणि इकडे पण साधारण 11 11:30 पर्यंत धरूया. तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही सुरुवातीला आता नवीन वर्षाचं एक काम करा, त्याशिवाय तुला प्लॅन बनवता येणार नाही. कारण प्रत्येकाचा टाइम झोन वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं आहे, दिवसभर तू काय करतो तो वेगवेगळा विषय असतो. तर आजपासून मी म्हणतोय म्हणून कर बघ, तुला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं, 3 दिवस, हे पहिला, दुसरा आणि तिसरा, 3 दिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करायचं. सकाळी उठला, तुला माहित असतं, उठले पहिला डब्यात बोट घालतो बाबा, म्हणजे टाइम कळतं किती वाजता उठला. अलार्म रात्रीच लावून ठेवले असतो किती वाजता उठणार आहे. ठीक आहे. तर सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत काय करायचंय मित्रा, तुला हे जे काही तुझं आहे ना, सकाळी उठल्यापासून हे लय महत्वाचं सांगायलो मी, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अर्ध्या तासाचा स्लॉट बनवायचा. जर 6ला उठला असतील तर 6 ते 6:30 काय केलं ते इमानदारीनं लिहायचं. हे कधी लिहायचं, संध्याकाळी झोपताना. 3 दिवस लिहायचंय. परत 6:30 ते 8 काय केलं. आता काय जण म्हणले तर 6ला उठलो आणि सगळ्यात महत्वाची कामं अर्ध्या तासात करून घेतली, ती लिहायचं का, हो लिहायचं. आता तू म्हण नको आता ह्याला गेलो त्याला गेलो, 2 नंबरला गेलो, 3 नंबरला गेलो, 1 नंबरनं जाऊन आलो. मी तसलं बोललोच नाही. तुझ्या भाषेत लिह, सकाळी उठलो, आवरलं, ब्रश केला, जे काय असेल ते लिह. 6:30 ते 8
किंवा 6:30 ते परत 7 ते आता तू 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत ग्राउंड आहे, पण लिहिताना 6:30 ते 7, 7 ते 7:30, 7:30 ते 8 आणि इथं एकदम लिहायचं सगळं की बाबा ग्राउंड. आणि तिथं ग्राउंडवर जाऊन खरंच ग्राउंड केलं तर ग्राउंड लिह, किंवा मधल्या अर्ध्या तासात काय मोकार गप्पा हाणल्या, वजन हाणलं, नेता झालो, 4 लोकांना शिकवलं गोळा कसा टाकायचा, ह्याचा आउट ऑफ 9 गावाला शिकवतो गोळा कसा टाकायचा. ठीक आहे, तर ते जे काय लिहिलं ना, कारण तुला हे आरसा म्हणून काम करेल की नेमकं तू दिवसभर करतो काय. ठीक आहे, तर ह्या गोष्टी बघून घे. त्यानंतर 8ला ग्राउंड आला, 8 8:30ला काय, मग तिथनं पुढे लिहायचं 8 ते 8:30 काय केलं, 8:30 ते 9 काय केलं, 9 ते 9:30 असं करत 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 संध्याकाळी 10:30 ते 11 लिहून काढ. आणि हे सगळं झालं की त्याच पानाच्या खाली अनालिसिस करायचे. आता अनालिसिस म्हणजे काय करायचं की नेमकं ह्याच्यामध्ये तू जे काही स्वप्न उराशी बाळगलेलं आहे पोलीस भरतीचं, ठीक आहे, ही जी काही पोलीस भरतीचं स्वप्न असं नुसतं बघितलंय, तर ते पूर्ण करण्यासाठी खराच किती वेळ दिला रे, मग तिथं लिहायचं फिजिकल इमानदारीने किती वेळ केला आणि अभ्यास किती वेळ केला आणि टाइमपास किती केला, मोबाईल मध्ये बोट किती घातले, हे सगळं इकडे लिहिणार आहेस तू. तर तिथं काढायचा. मग तुला कळलं पाहिजे की बाबा ग्राउंड 2 तास केला होता, अभ्यास 4 तास केला होता आणि टाइमपास 8 तास केला, जे काय असेल ते बाकीचं नुसतं ताणून दिले, इथं लिहून घे. असं 3 दिवस करायचंय. मग 3 दिवसानंतर तुझ्या लक्षात येईल की आपला फालतूमध्ये वेळ वाया कुठं चाललाय. जो काय वेळ वाया चाललाय तो कमी कमी करून तो वेळ आपल्याला इकडं अभ्यासाला लावायचा आहे. तो काय करायचा आहे, अभ्यासाला वेळ लावायचा आहे. मग आता काय झालं, मग हे सगळं झाल्यानंतर तुला कळलं की बाबा की आपल्याला अभ्यासाला वेळ किती भेटतोय. आणि एकदा जर तुला कळलं अभ्यासाला किती वेळ भेटतोय, तर त्याच्यामध्ये मोठं मोठं मी सांगतो, आता पहिल्यासारखी भरती राहिली नाही. पहिलं पोरगा 2 महिन्यात लेखीची तयारी करू शकत होता, 5-6 महिने कुठला तर फिजिकल होत होतं. आता ते दिवस राहिले नाही. ते म्हणून लेखीची तयारी जर 6 महिन्याच्या आत करायची असेल तर तुला टाइम वाढवावा लागेल. आणि मला असं वाटतं रोजचं जीके साठी, मग तुझ्या ह्या सगळ्या धावपळीमध्ये जीके म्हणजे जीएस, त्याला सामान्य अध्ययन म्हणतो, त्याच्यासाठी कमीत कमी 2 तास वेळ काढला पाहिजे. मराठी व्याकरण, ह्या मराठी व्याकरणासाठी परत दाद्या 2 तास वेळ, आणि अंक गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्ही विषयाला 3 तास. जे जर लयच वीक आहेत त्याला 3 तास तरी पाहिजे. ठीक आहे, असं करत तुला रोजचं कमीत कमी 6 ते 7 तास, एखादा इकडे कमी केला तरी 6 ते 7 तास अभ्यास करायलाच पाहिजे. काही जण म्हणले सर मला वेळच नसतो, आमच्या अकॅडमीत 4-4 आणि 6-6 वाजेपर्यंत लेक्चर असतात. मग ती मागाचं काय सांगितलं तुला, मग एकदम मी म्हणत नाही तुला 7 तास टाइम भेटणार, तुला असा तुकड्या तुकड्यात टाइम भेटणार. म्हणजे सकाळी अर्धा तास भेटला, परत दुपारी 1 तास भेटला, संध्याकाळी परत 2-2.5 तास भेटला, तर असा एकत्र भेटणार नाही. मग काय करायचं, त्यानुसार तू प्लॅनिंग करायचं. जसं की मराठी व्याकरण, मराठी व्याकरण मध्ये आपण 2 तुकडे केलं होतं, एक शब्द आणि दुसरं व्याकरण. जेव्हा तुला मोठा टाइम भेटतो 1-2 तासाचा, 1-1.5 तासाचा, त्यावेळेस व्याकरण करायचं. 30-40 मिनिटं भेटले तर त्यात शब्द करायचे. या शब्दामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द तोंडपाठच करायचं मित्रा. पण म्हणी किंवा वाक्यप्रचार ते वाचून वाचून लक्षात राहतात, कारण तिथे 4 ऑप्शन असतात, तुला अर्थ कळतो बऱ्यापैकी. आणि वाचून वाचून इतकं वाचायचं की त्याच्या आईला डोक्यात असं छपलं गेलं पाहिजे. सगळ्या गोष्टी पाठ करत बसला तर भावा मेंदू जसा भोगा होईल भोगा. एक दिवशी वैतागून तू स्वतः अभ्यास करायचा बंद करशील. ठीक आहे, त्यामुळे रटत नाही बसायचं, पण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पाठ करायचे. मग टार्गेटच ठेवायचं, रोज सकाळी उठलं ना किंवा आदल्या रात्रीच काय करत जा, एक डायरी बनव छोटीशी आणि त्या डायरीमध्ये 10 शब्द लिहून ठेवत जा. समानार्थी शब्द 5 विरुद्धार्थी शब्द किंवा 10 लिह तुझ्या हिशोबाने. आणि ते पुढच्या दिवसभर खिशात डायरी ठेवायची. जिथं कुठं बोंबलं जायची ती डायरी, मोकळा टाइम भेटला की ते रिवाइज करायचं, मोकळा टाइम भेटला की रिवाइज. असं रोज 5-10 शब्द पाठ झाले तर भरतीपर्यंत किती पाठ होतील ध्यानात की शब्दच राहत नाहीत पुस्तकात, एवढं सगळं पाठ होतात. येते लक्षात, तसं करून ते करायचं. जेव्हा तुकड्या तुकड्यात टाइम भेटतो तेव्हा शब्द करायचे आणि सलग 1-1.5 तास भेटला की व्याकरण करायचं. अजून त्यात महत्वाचं, जेव्हा तू सगळ्यात तुझा दिवसातला प्राईम टाइम, आता प्राईम टाइम काय असतोय, जे पोरं अभ्यास करतात त्यांना माहित आहे. ज्यानं जिंदगीत पुस्तकाला हात लावला नाही त्याचा कायचा घंट्याचा प्राईम टाइम आला, त्याचा काय प्राईम बिम नाही बाबा, त्याचा सगळा प्राईम टाइम बाहेर असतो महत्वाच्या कामात. तुम्हाला पण माहिती आहे महत्वाची कामं काय असतात. तर जो तुमचा प्राईम टाइम असणार आहे त्या प्राईम टाइम मध्ये मित्रा जीके आणि व्याकरणासारखे विषय घ्यायचे.
कारण बाबा थिअरी असते, थिअरी डोक्यात ठेवायला जरा त्रास होतो. मग जेव्हा तू फ्रेश उठलेला असतो आणि प्रत्येकाचा प्राईम टाइम वेगळा असतो, कुणाचा रातचा असतो, कुणाचा सकाळचा असतो, तुझ्या हिशेबाने. ठीक आहे. तर जेव्हा तू फ्रेश असतील तेव्हा जीके आणि व्याकरण करायचं. आणि जेव्हा तुला जसं की दुपारी जेवल्यानंतर एकदम सुस्तावलेला असतो, असं जरा मेंदू कमी काम करतो, त्यावेळेस गणित आणि बुद्धिमत्ता सारखे विषय घ्यायचे. गणित आणि बुद्धिमत्ता 30-40 मिनिटं 30-40 मिनिटं असं तुकड्या तुकड्यात केला तरी चालतो, पण ह्यांना जरा थोडा मोठा मोठा टाइम दे. आणि ह्या 7 तासामध्ये पाहिजे तर मी असं बोलून इथं 2 तास कर आणि संध्याकाळी झोपायच्या आधी 30 ते 40 मिनिटं. म्हणजे आता काय चाललंय आपलं स्टडी प्लॅन, आणि हे मी एका दिवसाचं बोलतोय, हे वन डे एका दिवसाचं झालं बाबा. एवढं हे केलं, हे वेगळं एवढं आणि हे एवढं. आणि संध्याकाळी 30 ते 40 मिनिटं 1 तास फक्त काय करायचं, सकाळपासनं संध्याकाळी झोपायच्या अगोदर जे काय केलं तुझी डायरी लिहायच्या अगोदर किंवा डायरी म्हणजे हे मगाचं बोललं 3 दिवसापर्यंत आहे, रोज लिहित नाही बसायचं. 3 दिवसात तुला कळणार की नेमका तुझा टाइम कुठं वाया किती चालला काय त्यासाठी. ठीक आहे. मग हे 30 ते 40 मिनिटं जे आहेत ना मित्रा झोपायच्या अगोदर, त्यावेळेस फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत जीकेचं आणि व्याकरणाचं काय केलं ते थोडं नुसतं ओव्हरलुक करायचं. मी हाय असं वाच म्हणत नाही, त्यालाच मी म्हणतो रिव्हिजन. काय म्हणलं जातं? रिव्हिजन. म्हणजे तू एका दिवसाची रिव्हिजन करायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं बाबा, व्याकरणातलं नामाचे 2-4 नियम महत्वाचे होते ते नुसतं नजर खालनं टाकून दे. जीके मधले एखादा बाबा इतिहास वाचत असेल किंवा मराठ्यांचं बाबा चालू आहे काय काय, तर मराठ्यांच्या काळामध्ये कुणाचं काय काय चालतं ते तू वाचतोय, तर त्यातल्या 2-4 गोष्टी काय महत्वाच्या होत्या तेवढ्या एकदा ओव्हरलुक करायचं. 30-40 मिनिटात फक्त एक धावता आढावा. 10वीला आठवा ना, 10वी-12वीला पेपरच्या आधी 15-20 मिनिटात कशी पानं चाळायचं शेवटी, आठवते? सेम त्या टाईप मध्ये करायचं. दिवसभर काय केलं नुसतं स्कॅन करून घ्यायचं. हे झालं डेली. आणि असं दादा तुला, आणि मी जे काय आता सांगतोय हे सगळं आपण काय करूया, ठीक आहे? बरं जाऊ दे, इकडे घेतो त्याला. हा, तर हे जे काय आहे ते एका दिवसाचं आहे, वन डे प्लॅन. असं आपल्याला पूर्ण आठवड्याचं नियोजन करायचंय. वीक पूर्ण आठवडा, त्यात 7 दिवस असतात, बरोबर आहे का? तर काय करायचंय तुला, सोमवारपासून शनिवारपर्यंत हे शेड्यूल फॉलो करायचंय. 2-2-2 आणि संध्याकाळी तासभर किंवा त्याच्या अलीकडे अर्धा पाऊण तास. सोमवार ते शनिवार हे शेड्यूल फॉलो करायचंय. आता काय जण म्हणले, सर आम्ही अकॅडमीत असतो आम्हाला एवढा वेळ भेटत नाही, मग काय करायचं दाद्या, मग ह्यातला अर्धा तास कट करायचं. आणि जर तुझा 4-5 तास जर होत नसेल ना अभ्यास, तर तुला मी सांगतो तुझा आणि पोलीसचा काही संबंध नाही भावा. लिहून घे तू माझ्याकडून. कारण काय आहे, जर तुम्हाला रोज 4-5 तास पण अभ्यासाला वेळ देणं होत नसेल तर मग अवघड आहे. आणि जे नवीन लोक आहेत त्यांना जास्त करायचंय म्हणून मी हे सांगितलं. जुन्या लोकांना तर सगळ्या गोष्टी माहित आहेत, त्यांना 1% रिस्क घेणं म्हणजे स्पर्धेच्या बाहेर आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही मागच्या वर्षी ज्या चुका केल्या ना बाबांनो, ह्या वर्षी जर तुम्ही परत त्याच चुका केल्या, रिझल्ट सेम परत तोच येणार. मागच्या वर्षी जो आला तो 1 मार्काने गेला आणि 2 मार्कानं, आणि परत बोंबलत बसायचं. येते लक्षात? त्यामुळे जरा मागच्या चुका सगळ्या सुधारा. आणि मला वाटतं आयुष्यात एक सिरियस व्हायचा टाइम असतो, मला वाटतं हा एकदम करेक्ट टाइम आहे. येते लक्षात? त्यामुळे जरा सिरियसली करा. सोमवार ते शनिवार हे शेड्यूल फॉलो करायचं. म्हणजे संध्याकाळी रात्री रिव्हिजन, दिवसभर अभ्यास, रात्री रिव्हिजन, दिवसभर अभ्यास. आणि शेवटी रविवारी नवीन काय करायचं नाही. ह्या रविवारचं काय करायचं, तू जे काय आठवडाभर केलंय तेच फक्त रिवाइज करायचंय, त्याची रिव्हिजन करायची. असं 7-7-7 4 आठवडं म्हणजे 28 दिवस निघून जातात. आणि परत महिन्याचं बरोबर 2 दिवस राहतात. मग सुरुवातच आपण सोमवारपासून करायची आणि आपल्यानुसार ते प्लॅनिंग बनवून ठेवायचं. 1 तारखेला चालू कर असं मी म्हणतच नाही. ठीक आहे, 1 तारखेला केलं तरी चालते, पण 1 तारखेला सोमवार यायला पाहिजे. म्हणून आपलं काय करूया, जो काही येईल सोमवार त्या सोमवारपासून हे चालू करायचं. मग त्या दिवशी समजा 13 तारीख असू नाही तर 10 असू दे, काय असेल ते असेल. सोमवार ते शनिवार, सोमवार, असं 4 आठवड्याचं प्लॅनिंग झालं की शेवटचे जे 2 वर दिवस राहतात तिथनं पुढे ते रिव्हिजन करायची. नसल ते शेवटचे 2 दिवस राहू दे, पण मी म्हणतो 6 दिवस अभ्यास करत जा. 7व्या दिवशी रिव्हिजन, सगळ्या आठवड्याची डेली रिव्हिजन, वीकली रिव्हिजन, रोजची रिव्हिजन करायची आणि आठवड्याची रिव्हिजन. असं जरी केलं आणि तरी चालतंय. एकदा सिलेबस झाल्यावर परत एकदा सगळं एकदा रिवाइज केलं तरी चालतंय. त्यामुळे ती महिन्याचं आपण जरा थोडं साईडला ठेवूया, कारण ते तुला परत ते जमलिंग होईल नेमकं शेड्यूल कसं करायचं. येते लक्षात? तर मित्रांनो, आता मी जे काही बेसिक गोष्टी सांगितल्या, अभ्यासामध्ये काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्या गोष्टी बोललो. तर तुम्हाला
आज हे जे काही मी सांगितलं कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. आणि आता जाता जाता एक गोष्ट, जे लोक मेहनत घेतात त्यांच्यासाठी खास. ठीक आहे. तर बघा, लक्ष द्या. सब्र करो, अभी मेहनत जारी है. सब्र करो, अभी मेहनत जारी है. वक्त खुद कहेगा अब तेरी बारी है. वक्त खुद कहेगा अब तेरी बारी है. धन्यवाद. जय महाराष्ट्र.